चलो किती क्वेश्चन झाले आपले? 19. बाकीच्या मुली कुठे गेल्या? का गेल्या फिरायला? हां, मी तुम्हाला किती संडे दिला, त्याच्यानंतर सोमवार दिला. हां हां, शनिवारचा हाफ डे होता. एवढे दिवस लागते? चल, तर क्वेश्चन आपले 19 फिनिश झालेले आहे टोटल, बरोबर आहे? 20. शेवटचा क्वेश्चन आपण हा पाहिला. एका वर्तुळाकार तारेची त्रिज्या 42 सेंटीमीटर आहे. या तारेला कापून एक आयत हा झाला का क्वेश्चन आपला? नाही, ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण रिव्हिजन घेऊ, ठीक आहे? तर रिव्हिजनमध्ये आपण काय शिकलो? भूमितीमध्ये त्रिकोण प्रकार आहे की नाही? त्याच्यानंतर आपण पाहिलं चौकोनाचे प्रकार, बरोबर आहे? टेट्रागॉन. मग त्रिकोणाचे एकूण प्रकार किती? 6. बाजूवरून किती पडतात आणि कोणावरून किती पडतात? 3. बाजूवरून पडणारे प्रकार याचं नाव काय? किती प्रकार आहे? 3 आहे की नाही? कोणकोणते प्रकार आहे? मराठीत सांगितले तरी चालते. हां, मग आपण त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण पाहिलेले आहे? ठीक आहे, बाजूवरून पडणारे किती पाहिले? 3. एक पाहिला आपण समभुज त्रिकोण, त्याच्यानंतर पाहिला आपण समद्विभुज त्रिकोण, त्याच्यानंतर पाहिला आपण विषमभुज. भुज म्हणजे काय? बाजू, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहिलेला आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण मध्ये त्याच्या काही आपण प्रॉपर्टी पाहिलेल्या आहे. समभुज त्रिकोण, सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. मग असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात? सेम असतात, सारख्या असतात, त्याला काय म्हटलेलं आहे आपण? समभुज त्रिकोण. मग समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, तिन्ही कोण सुद्धा कसे असतात? सारखे असतात. समभुज त्रिकोणाचे जो परपेंडिक्युलर टाकतो आपण, म्हणजे एका शिरोबिंदूवरून त्या समोरील बाजूवर टाकलेला परपेंडिक्युलर हा किती असतो? हां, वर्गमुळात 3/4 ला साईड. त्याच्यानंतर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती राहते? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, ठीक आहे. एवढ्या प्रॉपर्टी झाल्या आपण समभुज त्रिकोणामध्ये. त्याच्यानंतर पाहिला आपण समद्विभुज त्रिकोण, बरोबर आहे? समद्वि, सम म्हणजे द्वि म्हणजे, मग असा त्रिकोण ज्या त्रिकोणामध्ये किती दोन बाजू सारख्या असतात किंवा समान असतात, त्याला काय म्हटलेलं आहे आपण? आता ज्या दोन बाजू समान आहेत त्या दोन बाजू समोरील कोण सुद्धा कसे असतात? इक्वल असतात, बरोबर आहे? आणि एक बाजू कशी असतात? डिफरंट असते, आणि एक कोण सुद्धा कसा असतो? डिफरंट. असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू आणि दोन कोण समान असतात त्याला काय म्हटलेलं आहे आपण? समद्विभुज त्रिकोण, बरोबर आहे? समद्विभुज त्रिकोणामध्ये एका शिरोबिंदूतून त्या समोरील बाजूवर टाकलेला परपेंडिक्युलर हा किती असतो? किती असतो? √4a² - b²/2. आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती राहते? b/4 रूटमध्ये 4a² - b², बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण लास्टमध्ये विषमभुज त्रिकोण पाहिला. आणि विषमभुज त्रिकोण कशाला म्हणतो? असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात? डिफरंट असतात, आणि तिन्ही कोण सुद्धा कसे असतात? डिफरंट असतात. अशा त्रिकोणाचा असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा असतात? डिफरंट असतात, त्याला काय म्हणतात आपण? विषमभुज त्रिकोण. मग विषमभुज त्रिकोणाचे जर क्षेत्रफळ काढायचे असेल आपल्याला तर कशा पद्धतीने काढतो? काय घेऊन पाहिजे ना आपल्याला याच्यामध्ये? हाफ पेरिमीटर, आणखी 3 बाजू, बरोबर आहे? मग हाफ पेरिमीटर आपल्याला काढायचं असेल तर हाफ पेरिमीटर आपण कशा पद्धतीने काढलेलं आहे? हां, म्हणजे जर आपल्याला बाजू ए बी सी दिलेली असेल तर a + b + c डिवायडेड बाय काय करणार आपण? 2. क्षेत्रफळ हां, रूटमध्ये काय? s ब्रॅकेटमध्ये s - a, s - b आणि s - c. तर हे झालं आपलं त्रिकोणाचे टोटल बाजूवरून पडणारे प्रकार, आणि त्याचे काय पाहिले आपण? क्षेत्रफळ. एक पाहिलेला आपण काटकोन त्रिकोण. कशाला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण?
एक अँगल कितीचा असतो 90 डिग्रीचा असतो, त्याला काटकोन त्रिकोण म्हणतो आपण. काटकोन त्रिकोणामध्ये कोणता थेरम यूज करतो आपण? पायथागोरसचा थेरम. का असतो पायथागोरसचा थेरम? हा, बाजू 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 कर्णाचा वर्ग बरोबर बाजू वर्ग प्लस बाजू वर्ग, इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, काय सुटलं का त्रिकोणामध्ये? नाही. हा हा, काटकोन त्रिकोणाचा एरिया किती असतो? 1/2 गुणेला पाया गुणेला उंची, बेस गुणेला हाईट. ठीक आहे, आणि सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही अँगलची बेरीज किती असते? 180 डिग्री आहे की नाही? तर हे बेसिक रूल लक्षात ठेवायचे. डायग्रामवरती प्रश्न शक्यतो येत नाही, आला तर तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, आणि ते प्रॉपर्टीवरूनच सॉल्व होते. ठीक आहे, कुठली एखादं बीजगणिताचा आपण महाराष्ट्राचं मराठी लेवलचं, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन मिळून जाते. त्याच्यानंतर पाहिले आपण चौकन. चौकनाचे किती टाइप्स पाहिले आपण? कशाला म्हणतो आपण चौकन? अशी आकृती ज्या आकृतीमध्ये 4 बाजू आणि 4 कोण असतात त्याला काय म्हणतो आपण? चौकोन, आहे की नाही? मग चौकोनाचे आपण टाइप्स पाहिलेले आहे. पहिला पाहिलेला होता आपण चौरस, त्याच्यानंतर आयत, त्याच्यानंतर समभुज, त्याच्यानंतर समलंब, आणखी कोणता पाहिला? समांतरभुज चौकोन. ठीक आहे, एवढी चौकोन पाहिली. चारही चौकोनाचे आपल्याला, चारही पाचही चौकोनाचे काय माहिती पाहिजे? आपल्याला क्षेत्रफळ आणि त्याच्या प्रॉपर्टी माहिती पाहिजे. मग मला सांगा, असा चौकोन, ठीक आहे, असे किती चौकोन आहेत? असे कोणते चौकोन आहे ज्या दोन चौकोनाचे दोन्ही कर्ण जिथं छेदतात तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो? आता पाहून नका सांगू, 2 दिवस दिले ना तुम्हाला एक्स्ट्रा फिरण्यासाठी. चौरस आणि समभुज. मग असे दोनच चौकोन एक्झिस्ट आहे. असे दोनच चौकोन आहेत ज्या दोन्ही चौकोनाचे कर्ण जिथे एकमेकांना छेदतात तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. तो एक म्हणजेच कोणता? चौरस, आणि दुसरा कोणता आहे? समलंब, समभुज चौकोन. लक्षात राहील. मला सांगा, असे कोणते दोन चौकोन आहेत त्या दोन्ही चौकोनाचे दोन्ही कर्ण एकरूप असतात? चौरस आणि आयत, बरोबर आहे. दोन्ही कर्ण कसे असतात? दोन्ही कर्ण कसे असतात? एकरूप. ठीक आहे, असे कोणते चौकोन आहे ज्या चौकोनामध्ये चारही कोन 90 डिग्रीचे असतात? चौरस आणि आयत. ठीक आहे, मग आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा समभुज चौकोन पाहिलेला होता. समभुज, सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. मग असा चौकोन ज्या चौकोनाच्या चारही बाजू कशा असतात? त्याला काय म्हटलेलं आहे आपण? समभुज चौकोन. चारही बाजू कशा असतात? सारख्या, बरोबर आहे. समभुज चौकोनामध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो का? समभुज नाही. ठीक आहे, समभुज चौकोनामध्ये दोन्ही कर्ण एकरूप असतात का? नाही, दोन्ही कर्ण एकरूप नसतात. परंतु समभुज चौकोनाचे कर्ण जिथे छेदतात तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. आणि समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढलं आपण? 1/2 गुणिला कर्णाचा वर्ग. नाही, कर्णाचा जर वर्ग म्हटलं का तुमचं सगळं चुकून जाईल, प्रॉपर्टीमध्ये फरक पडतो. कर्णाचा गुणाकार, बरोबर आहे. 1/2 गुणिला कर्णाचा गुणाकार, 1/2 गुणिला कर्णाचा वर्ग. हे फॉर्म्युला कुठे पाहिला आपण? चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ आपण दोन फॉर्मेटनं काढू शकतो. एक म्हणजे काय? 1/2 गुणिला कर्णाचा वर्ग, आणि दुसरा म्हणजे काय? साईडचा वर्ग किंवा बाजूचा वर्ग. मग समभुज चौकोन पाठ झाला. त्याच्यानंतर पाहिला आपण समांतरभुज चौकोन. समांतर, ठीक आहे, भुज म्हणजे बाजू. असा चौकोन ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? कशा असतात? सारख्या असतात, समान असतात. त्याला म्हटलेलं आहे आपण समांतरभुज. समांतर या नावामध्येच काय डेफिनेशन आहे? आलं का लक्षात? अर्ध्या प्रॉपर्टी नावामध्येच माहिती पडून जाते आपल्याला. समोरासमोरील बाजू किंवा समोरासमोरील कोण कसे असतात? एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढलेले आहे आपण? पाया इंटू उंची. 1/2 जोडलेले आहे का? नाही. ठीक आहे, झालं क्लिअर? समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण एकरूप असतात का? नाही. समांतरभुज चौकोनाचे दोन्ही कर्ण जिथे छेदतात तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो का? नाही. समांतरभुज चौकोनामध्ये लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 डिग्री होते का? होते. ठीक आहे, इथपर्यंत आपण प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहे.
त्याच्यानंतर आयत. हां हां आयत. आयताचे चारी कोण किती डिग्रीचे असते? 90 डिग्रीचे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. त्याच्यानंतर आयताचे दोन्ही कर्ण एकरूप असतात का? असतात. हां आयताचे दोन्ही कर्ण जिथे छेदते तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो का? नाही. ठीक आहे. आयताचे क्षेत्रफळ इझी आहे, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. त्याच्यानंतर पेरिमीटर तर आपण कॉमनच फॉर्म्युला बनवलेला आहे. कोणता? सगळ्या साईडची बेरीज. जेवढ्या काही साईड्स दिलेल्या आहेत, जेवढ्या काही बाजू दिलेल्या आहेत, सगळ्या बाजूची बेरीज केली तर काय मिळते आपल्याला? पेरिमीटर. इथपर्यंत आपण आयतामध्ये पाहिलेलं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ आपण पाहिलं, बाजू आणि 1/2 गुणिले कर्णाचा वर्ग. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण समलंब चौकोन. समलंब चौकोन कशाला म्हणतो आपण? समलंब चौकोन असा चौकोन ज्या चौकोनाच्या दोन बाजू समांतर असतात. समांतर म्हणजे पॅरलल. आणि दोन बाजू कशा असतात? असमांतर असतात. काय प्रॉपर्टीज पाहिल्या आपण? चला आधी तर क्षेत्रफळ सांगून द्या समलंब चौकोनाचे. 1/2 गुणिले उंची समांतर बाजूची बेरीज. ठीक आहे. समलंब चौकोनामध्ये दोन्ही कर्ण जिथे छेदतात, ठीक आहे, तो पॉइंट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, हा समलंब चौकोन दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. याचे दोन कर्ण, हा पॉइंट आपण पी घेऊ. ठीक आहे. ABCD. तर आता मला सांगा PD आणि PC या दोन्ही बाजू इक्वल राहील का याच्यामध्ये? PD आणि PC या दोन्ही बाजू इक्वल राहील का? इक्वल राहील. आपण पाहिलेला आहे की नाही? हे जो कर्ण इथे पॉइंट P जवळ, PD आणि PC या दोन्ही बाजू कशा असतात? इक्वल असतात. हे समलंब चौकोनामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर कोणती प्रॉपर्टी पाहिली आपण समलंब चौकोनामध्ये? असमांतर. हां जे असमांतर बाजू आहे, मग याच्यामध्ये असमांतर बाजू कोणती आहे? तर बाजू AD आणि बाजू कोणती आहे? BC आहे की नाही? तर असमांतर बाजूचे अंत्यबिंदू, आता जसं इथे आपण बाजू AD घेतली तर इथं अंत्यबिंदू कोणता आहे? A. इथं अंत्यबिंदू कोणता आहे? D. तर इथं तयार होणारे जे कोण आहे यांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 डिग्री. त्याच पद्धतीनं अँगल B आणि अँगल C यांच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असणार? 180. आणखी काही पाहिले का? काही प्रॉपर्टी याच्यामध्ये? हां सगळ्या बाजू कशा असतात? अनइक्वल असतात आहे की नाही? AB बघा, DC बघा, AD आणि BC हे सुद्धा काय असते? अनइक्वल असते. इथपर्यंत पाहिला आपण. त्याच्यानंतर गेलो होतो आपण पॉलिगॉनकडे. ठीक आहे की नाही? पॉलिगॉनचं आपण सूत्र पाहिलं. जर आपल्याला आंतरकोनाच्या मापांची बेरीज काढायची असेल किंवा एका आंतरकोनाचे माप काढायचे असेल, आपण त्याच्यासाठी एक फॉर्मेट तयार केलेला होता. कोणता फॉर्मेट होता? N2 ब्रॅकेटमध्ये N-2 मल्टिप्लाय 90 डिग्री आहे की नाही? N म्हणजे काय डिनोट करत आहे? हां हेक्झागॉन घेतलेला होता आहे की नाही याच्यामध्ये, किंवा पेंटागॉन घेतलेला होता, किंवा हेक्झागॉनच्या सगळ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किंवा पेंटागॉनच्या सगळ्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढायचं असेल तर एकच फॉर्म्युला यूज करायचा, तो म्हणजेच कोणता? 2 ब्रॅकेटमध्ये N-2 मल्टिप्लाय 90 डिग्री. ठीक आहे. आता मला सांगा हेक्झागॉनचे क्षेत्रफळ कसे काढले आपण? पॉलिगॉनचे 3√3 डिवायडेड बाय 2 इंटू साईडचा स्क्वेअर. ठीक आहे. एवढं लक्षात राहील. हां त्याच्यानंतर आलो आपण सर्कलकडे. वर्तुळ. ठीक आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते? पाय स्क्वेअर. त्याच्यानंतर वर्तुळाची सर्कम्फरन्स म्हणजे परिघ म्हणतो आपण त्याला, किती असतो? 2πr. अर्धवर्तुळाची परिमिती किती असते? पाय प्लस 2 ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट कंप्लीट आणि मल्टिप्लाय r. ठीक आहे. बुकामध्ये वेगवेगळे परिमीटर काढण्या सर्कम्फरन्स काढण्याचे फॉर्म्युले दिलेले, ते पाठ करण्याची काही गरज नाही. हां अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ 1/2 πr स्क्वेअर. वर्तुळ कंसाची लांबी कशी काढतो आपण?
थिटा डिवायडेड बाय 360 गुणेला 2 पाय आर. त्याच्यानंतर वर्तुळ कंसाचे क्षेत्रफळ हां थिटा डिवायडेड बाय 360 मल्टिप्लाय पाय आर स्क्वेअर. इथपर्यंत पाहिलेले होते आणि हा क्वेश्चन आपला झालेला आहे. चलो क्वेश्चन नंबर 20 ट्राय करा. कुठे गेले होते फिरायला? हो तुम्ही तर दिसले मला तिकडं. हां तुम्ही पवनारामध्ये दिसले मला काल. मी याच्यासाठी गेलो होतो कोण स्टुडंट मिळते आपले. नाही का तुम्ही दिसले होते दोघी. कुठं होते मग? हां अच्छा चल क्वेश्चन नंबर 20. एका वर्तुळाकार तारेची त्रिज्या 42 सेंटीमीटर आहे. या तारेला कापून एक आयत बनविला. जर लांबी व रुंदीचे गुणोत्तर 6:5 असेल तर आयताची लहान बाजू किती? तर सिंपल क्वेश्चन आहे, ट्राय करा. क्वेश्चन का हाच होता ना आपला? 19 झाला का? झाला आहे ना? काही लॉजिक लागते का? वर्तुळाची तारेची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला 42 किती सेंटीमीटर. ऑप्शन आहे सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे आपल्याला, त्याच्यामुळे इथं चेंजेस करण्याची काही गरज नाही. एनीवन? कशाची गरज पडणार आपल्याला? तर आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी काढायची आहे. तर कशाची गरज पडणार? परिघ. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला आधी चेक करावं लागेल की ऍक्च्युली ते तारेची लांबी किती दिलेली आहे. ती लांबी काढण्यासाठी आपल्याला आधी काय काढावं लागेल? वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाचा सर्कम्फरन्स परिघ काढण्याचं सूत्र काय आहे आपल्याकडे? 2 पाय आर. मग 2 पाय 2 पायची किंमत किती असते? 22 किती 7. आरची किंमत दिलेली आहे का? हा त्रिज्या दिलेली आहे आपल्याला किती आहे? 42 सेंटीमीटर. मग इथे किंमत टाका 42 सेंटीमीटर. सॉल्व करा. हां 7 सक 42. 22 गुणेला 2 44 गुणेला किती 6. हे सॉल्व करा. हां 6 चौक 24 आणि किती 26. 264. युनिट कोणतं राहील? सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एकूण तारेची लांबी किती दिलेली आहे? 264 सेंटीमीटर. आता 264 सेंटीमीटर पासून काय बनवायचं आहे आपल्याला? आयत. ज्याचं लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 6:. कसं सॉल्व कराल?
काय काय 11 इक्वस टू 11 किती लोकांना असं वाटते की 264 हे 11च्या इक्वलमध्ये घ्यायला पाहिजे? किती? हां, किती? 22च्या इक्वलमध्ये घ्यायला पाहिजे. कारण इथे बघा 264 सेंटीमीटर पासून आपण आयताची परिमिती बनवणार आहे. म्हणजे आयताची परिमिती टोटल एवढीच येणार आहे 264. आलं लक्षात? पण याच्यामध्ये आयताची परिमिती 264 सेंटीमीटर आहे, तर याच्यामध्ये 2 लांबी ॲडिशन आहे ना, आणि 2 रुंदी काय ॲडिशन आहे. बरोबर आहे? कारण आयताची परिमिती कशा पद्धतीनं काढतो आपण? 2 लांबीची ॲडिशन होईल आणि 2 रुंदीची काय होईल? ॲडिशन होईल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला टोटल जी परिमिती दिलेली आहे 2 लांबी आणि 2 रुंदी ॲड आहे. बरोबर आहे? मग काय करायचं आता आपल्याला? त्याच्यापेक्षा काय करा, 264ला अर्धे घेऊन घ्या सरळ. म्हणजे किती होईल? 132. आलं लक्षात? बरोबर आहे ना? 264ला आपण त्याच्यापेक्षा डिवायडेड बाय 2 करू, त्याच्यामध्ये आपल्याला 1 लांबी आणि 1 रुंदी बाजूला निघून जाईल. बरोबर आहे? म्हणजेच किती येईल? 132. ठीक आहे. आता 132 हे आपण कशाच्या इक्वलमध्ये घेऊ शकतो? 11च्या. बरोबर आहे? मग 11 रेशो बरोबर किती होईल? 132. मग इथे आपल्याला काय काढायचं आहे? आयताची लहान बाजूमध्ये रुंदी काढायची आहे, म्हणजे 5 रेशोची किंमत. मग 5 रेशो बरोबर किती? चला हे सॉल्व करा. किती येते? 11 1 11, 11 दोन्ही 22, आणि क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा. 12 पंचे किती? 60. ऑप्शन नंबर बी, 60 सेंटीमीटर. सिंपल आहे का क्वेश्चन? की डोक्याला ताप आहे? या PDF मध्ये जेवढे क्वेश्चन होईल त्याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करा. ठीक आहे? सगळे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊन गेलेले आहे, पुढे येणार ते याच पॅटर्नवरती येऊ शकते. ठीक आहे? ठीक आहे. जायचं पुढे. आज मुलं कमी दिसून राहिले. गावात गेले का? तुम्ही गावात जाऊन आले एक दिवसात? भंडारा, गोंदिया. किती तास लागतील तुम्हाला जाण्यासाठी? सुपरफास्ट मिळाली का? सुपरफास्ट. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. नाही का? अरे लहान मुलं खेळतात ना तांदूळात, हां तशा टाईपमध्ये. आंघोळमध्ये का बाथरूममध्ये तांदूळ नेणार आहे का? चल हा ट्राय करा, इझी क्वेश्चन आहे. एका मैदानाची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 36 मीटर आणि 21 मीटर आहे. जर एका मैदानाच्या बाउंड्रीवर 3 मीटर अंतरावर झाडे लावली तर झाडाची एकूण संख्या किती? हा तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे.
38. आलं का 38? चल काय करायचं आहे याच्यामध्ये, क्षेत्रफळ काढाल की परिमिती. मग परिमिती काढण्याचं सूत्र माहीतच आहे तुम्हाला. मैदान दिलेलं आहे ज्याच्यामध्ये लांबी 36 मीटर आणि रुंदी किती आहे 21 मीटर. मग किती येते परिमिती? हां काय करा 36 प्लस ठीक आहे 21 किती येते 3 दोन्ही 57. 57 ची काय कराल दुप्पट म्हणजेच किती 114. म्हणजे त्या मैदानाचं एकूण परिमिती किती आली 114. म्हणजेच आपण जर चारही बाजूची ॲडिशन केली, चारही बाजूची ॲडिशन केली म्हणजे काय त्याची परिमिती काढणे. मग 114 युनिट कोणता आहे मीटर. आता इथे काय म्हटलेलं आहे मैदानाच्या बाउंड्रीवर 3 मीटर अंतरावर झाडे लावायचे आहे. मग 3 मीटर अंतरावर झाडे लावाल तर किती येईल डिवायडेड बाय किती येईल मग 38 की 37? हा विचार करून सांगा. थर्टी एट की 37? ठीक आहे तर आपण टॅली करून घेऊ. फॉर एक्झाम्पल ठीक आहे हे 3 हे सुद्धा 3 सेंटीमीटरची हे काय होईल 2 आणि 2 ठीक आहे. किती झाला परिमिती टोटल ठीक आहे 3 आणि 3 6 आणि 6 प्लस हे किती 10. आता आपल्याला काय करायचं आहे 2-2 मीटर अंतरावर एक झाड लावायचं आहे ठीक आहे. 2 मीटर अंतरावर सपोज इथं तुम्ही एक झाड 2 मीटर अंतरावर झाड लावत आहे ना आपण. दुसरं कुठे येईल ठीक आहे इथं येईल. हां तिसरं झाड. चौथं कुठे येईल इथे येईल 2च्या मधात. 5वं कुठे येईल इथे येईल बरोबर आहे. किती झाड लागतील 5. मग आपण काय केलं 10 डिवायडेड बाय 2. अलग लक्षात. टोटल सर्कम्फरन्स किती आपलं परिमिती किती आली 10. मग आपल्याला 2-2 मीटर अंतरावर लावायचं असेल झाड तर आपण डिवायडेड बाय काय केलं 2 केलेले आहे. टोटल 5 तर आले. मी असंच क्वेश्चन केलं तुम्हाला. पोल मध्ये नाही होत. इथे बघा ना 2 आधी स्टार्टिंग केली आपण या पॉइंट पासून ठीक आहे. हां तर आपण आधी हिशोब काय काढलेला आहे टोटल परिमिती किती आली 10 सेंटीमीटर ठीक आहे. 2 सेंटीमीटर वरती आपल्याला एक झाड लावायचं आहे. किती 2 सेंटीमीटर वरती एक झाड. मग इथे जर आपल्याला एक झाड लावायचं असेल ठीक आहे तर इथे आपण इथे एक झाड लावलं इथे एक झाड लावलं झालं 2 सेंटीमीटर 2 झाड झाली. इथं काय येईल तिसरं झाड ठीक आहे. इथं काय येईल चौथं झाड. इथं काय येईल आता ऑलरेडी इथं 2 सेंटीमीटर पुढे गेलं तर ऑलरेडी एक झाड लागलेलं आहे ना. मग 5च झाड लागेल ना. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिलेलं आहे बरोबर आहे. आपलं 38च डिवायडेड बाय किती कराल 3. 9 11 मायनस 9 म्हणजेच किती 2. 2वरती 4 ठेवा 24. 24 भागेला 3. 3 8 किती 24. म्हणजेच ऑप्शन नंबर किती बी 38. ठीक आहे. चल 26 जानेवारी निमित्त काही पुरस्कार जाहीर करण्यात आले होते बरोबर आहे. किती पुरस्कार जाहीर झाले टोटल 131. त्याच्यामध्ये पद्मविभूषण किती आहे 5. पद्मश्री किती आहे 113. पद्मभूषण 13. 5 13 आणि 113 म्हणजे टोटल किती होते 131 ठीक आहे.
तर आता पद्मविभूषण 5 लोकाले भेटलेलं आहे, त्याचं नाव लक्षात ठेवायचं. वाचले का? नाही, आपण तिकडं पवनारमध्ये फिरत होतो ना, टाईमच कुठे मिळाला. तुम्ही ते इकडे दिसल्या. कमी फिरत जा. हां, चलो जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन 22. हा क्वेश्चन चांगला आहे, एम पी वाला क्वेश्चन. या, खूप दिवसानंतर दिसल्या. गाणं वगैरे म्हणता? ठीक आहे, लिहा क्वेश्चन. इझी आहे. ते माहीत नाही का आपलं? कुठं पाठवलं? हो, याच्यात याचा आवाज नाही येते श्वास. चल, एका आयताकार खोलीची लांबी व रुंदी अनुक्रमे आपल्याला 60 मीटर व 40 मीटर आहे. जर खोलीत 0.4 मीटर बाजू असणारी फरशी लावली व प्रत्येक फरशीची किंमत 5 रुपये असेल तर एकूण फरशीची किंमत किती? आधी त्या आयताचे, त्या खोलीचे क्षेत्रफळ काढून घ्या. ठीक आहे, टोटल किती होईल? क्षेत्रफळ लांबी गुणेला रुंदी, बरोबर आहे. मग डिवायडेड बाय किती करणार? 0.4 मल्टिप्लाय 0.4, बरोबर आहे. त्या फरशीचं क्षेत्रफळनं डिवाइड करणार ना. हां, तर मग आपल्याला फरशींची संख्या मिळून जाईल टोटल. एका फरशीची किंमत तुम्हाला 5 रुपये दिलेलीच आहे, मल्टिप्लाय काय करा? 5. $30,000 तो ऑप्शन असतो. हां, ते ऑप्शन चुकले आपले. तांदळाचा नशा उतरला नाही. हां, कॉन्स्टेबल बाई किती आला? 2400 एरियाला डिवायडेड बाय किती करा? 0.16, बरोबर आहे. किती येते? किंवा 0.4 मल्टिप्लाय 0.4 करा. 3/2. 3/2 कसं आहे? हां, कसं होईल? कॉन्स्टेबल लागायचं आहे की नाही एवढंच? मग हां, बॉईज किती आलं इकडे? चला, आयताचे क्षेत्रफळ काढलं का? किती येते? 60 गुणेला 40, बरोबर किती होईल? 2400. हा, युनिट स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा, आपल्याला एक फरशी दिलेली आहे, ज्या फरशीची लांबी किती आहे? 0.4 मीटर. मग 0.4 मीटरची फरशी दिलेली आहे, तर त्या फरशीचं क्षेत्रफळ काढून घ्या. ठीक आहे, किती होईल? हा, 0.16. मग डायरेक्टच काय करू आपण? 24 डिवायडेड बाय किती? 0.4 मल्टिप्लाय 0.4 करून घेऊ. ठीक आहे, पॉईंट काढता येईल का आपल्याला इथे? इथला एक पॉईंट एका संख्येनंतर पॉईंट आहे ना, इथे सुद्धा एका संख्येनंतर पॉईंट आहे. म्हणजे इथे किती किती 2 झिरो आपल्याला द्यावं लागेल. ठीक आहे, 2 झिरो लावले आपण इथे. कितला भाग जाते का? कितीचा? आता इथे छेदामध्ये आणखी 4 आहे, याही 4 ना आपण भाग देऊन देऊ. ठीक आहे, या 100ला 2 झिरोला म्हणजे कितीचा भाग जाईल? 25चा. 25 सगळं किती? 15,000 तर हेच लागणार आपल्याला फरशा.
किती 15,000. एका फरशीची किंमत किती आहे 5 रुपये. 15,000 फरशांची किंमत किती होईल 75,000. हे इथे दिलेलं आहे. फरशीची किंमत किती आहे 5 रुपये. फरशीची किंमत मग मल्टिप्लाय किती करायची 15 किती म्हणजे ऑप्शन नंबर सी 75,000 रुपये हे काय येईल आपलं आन्सर. कुठं गायब होत्या महफिलमध्ये गेल्या होत्या का एवढे दिवस हो मग एक 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 महिना गायब राहता बा. कुठे शो वगैरे चालू असणार तुमचे हां शो होते त्याचे स्टेजवर मोठे मोठे हां कॉन्सर्ट. एक इथे घेऊन घेऊ आपण क्लासवर एखादा हां. अरे गाणे येतील तुम्हाला चांगलं नाही येत. चल आज पुढे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23 काढा. इझी क्वेश्चन आहे. एका आयताकार खोलीचे क्षेत्रफळ 160 वर्गमीटर आहे. जर लांबी व रुंदीचे गुणोत्तर 8:5 असेल तर खोलीची परिमिती किती. खोलीची परिमिती किती. सिंपल क्वेश्चन आहे. क्षेत्रफळ दिलेले आपल्याला आयताचे आपल्याला लांबी व रुंदीचे गुणोत्तर आहे 8:5. खोलीची परिमिती किती. Hmm? 52. का असते आयताचे क्षेत्रफळ लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे. आपल्याला लांबी आणि रुंदीचं काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे. मग लांबी आणि रुंदीचं गुणोत्तर मग टाका तिथं किमती. एवढा वेळ लागत असतं नाही. किती येते चला सांगा. आयताचे क्षेत्रफळ किती असते हां लांबी गुणेला रुंदी. मग लांबी आणि रुंदी दिलेला आहे का आपल्याला दिलेलं आहे ना. लांबी व रुंदीचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग गुणोत्तरावरून आपण ओरिजिनल संख्या काढू शकतो. लांबी आणि रुंदी कशा काढतो आपण कुठल्या तरी एकाच संख्येनं मल्टिप्लाय करून. कितीनं मल्टिप्लाय करू एक्सने म्हणजे किती होईल 8x. मग लांबी कितीची झाली आपली 8x. रुंदी किती होईल 5x. मग लांबी गुणिला रुंदी टोटल काय मिळते आपल्याला क्षेत्रफळ म्हणजेच किती होईल 8x गुणिला किती होईल 5x बरोबर किती 160. मल्टिप्लाय करा 8 पंचे किती 40. x गुणिला x काय होईल x चा वर्ग बरोबर किती 160. 0 0 कॅन्सल. 4 न काय होईल भाग जाईल का हां 4 1 4 4 किती 16. मग इथं x बरोबर किती आले 2. x ची किंमत किती आली 2. मग इथं x ची किंमत टाका आता 8 दोन्ही किती 16 आणि 5 दोन्ही किती होईल 10. म्हणजे लांबी किती मीटरची आली आपली 16 मीटर आणि रुंदी किती मीटर आली 10 मीटर. मग आपल्याला विचारलं काय त्या खोलीची परिमिती किती. सोळा प्लस 10 म्हणजे किती होईल 26. 26 दोन्ही 52. आलं का लक्षात. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट.
ठीक आहे, इझी आहे क्वेश्चन. समजला क्वेश्चन काय की सूत्रच पाठ नाही आपल्या. कारण तिकडं काय करत होते रे तुम्ही वर्धमान गार्डन मध्ये? वर्धमानच होय ना, महावीर. महावीर कोणाला टापत होते तिकडं? हा, कोणाला टापत होते तिकडं? हा, दोघे पट्टी फिरत होते तिकडं काल. तिथं राहते कपल. हा, हाय होता का? ठीक आहे, लक्ष नाही द्यायचं बाकी गोष्टीत. चलो जायचं पुढे. हे ती तापालीच गेली होती तिकडं. हा, काल गार्डन सुरू होतं, गर्दी होती. हां, तर मी अचानक गेलो तिथे. हां हां, मी अचानक गेलो, माझं लक्षच नव्हतं, त्यांचंच लक्ष होतं माझ्यावर. बरं झालं मी मुली सोबत नव्हतो कोणत्या. हां, हो, लहानची मुलगी होती एवढी. ठीक आहे, चलो नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 24. सिंपल क्वेश्चन आहे. जर एका मुलाला 90 सेंटीमीटर मल्टिप्लाय 80 सेंटीमीटर जागेची आवश्यकता असेल तर 20 मीटर लांब आणि 9 मीटर रुंदी असणाऱ्या खोलीत किती मुले बसवता येतील? तर इथं तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल. त्याच्यासाठी आपण मीटरचं, सेंटीमीटरचं, डेकामीटरचं, हेक्टोमीटरचं, किलोमीटरचं आहे की नाही, सेंटीमीटर, मिलीमीटर, सगळ्यांचं कन्वर्जन तुम्हाला शिकवलं. बरोबर आहे? शिकवलं का? हां, मग सांगा मीटरच्या वर काय असते? मीटरच्या वर डायग्राम शिकलो ना आपण. मीटरच्या वर डायरेक्ट सेंटीमीटर. हां, कालचा प्रभाव होय. मीटरच्या वर काय असते? अरे कसं होईल? थांबा, इकडे विचारावं लागते. हां, मीटरच्या वर डेसिमीटर. डेसिमीटर असते. डेसिमीटर आहे. डेसिमीटर आहे. हां, हे आले आता डोस देण्यावर. डेसिमीटर असते. का असते? हां, तुम्ही बस खतरनाक. तुम्हीच. हां, 2 बुक आहे नाही का त्याच्यात? 2 बुक तयारच राहते बा, एक आहे ना. हां, लास्ट. हां, लिहून नाही आणलं तुम्ही तर. ऑप्शन मला वर्षभरही दिसून राहिल्या, आजच दिसला पहिलं लेक्चर. हां, फर्स्ट लेक्चर आहे. एवढ्या लेट का बरं येतात? अपडाऊन करता का? कुठून? सेलूवरून डायरेक्ट बस चालूच राहते. उठतच असं ना आपण 10 वाजता, आहे का नाही? चलो, तर किलोमीटरच्या वर काय असते?
डेकामीटर त्याच्या अंतर काय असते हेक्टोमीटर, त्याच्यावर काय असते किलोमीटर, आणि मीटरच्या खाली काय असते डेसिमीटर, त्याच्या खाली काय असते सेंटीमीटर, त्याच्या खाली काय असते मिलीमीटर. तर इथं कन्वर्जन करावं लागेल तुम्हाला, कारण इथं युनिट बघा, इथं सेंटीमीटर दिलेलं आहे आणि इथे युनिट काय मीटर. त्याच्या डिवाइड टाकताना इथे आपल्याला युनिट सेम करावं लागेल. मग एका मुलाला किती जागेची आवश्यकता आहे, एका मुलाला किती सेंटीमीटरचे हां 90/80 सेंटीमीटर बरोबर आहे स्क्वेअर. ठीक आहे. आणि खोली जर आपण क्षेत्रफळ काढलं तर खोलीचं क्षेत्रफळ काय येईल 20 मीटर गुणिले 9 मीटर. सर एका खोलीचं क्षेत्रफळ किती आहे 20 मीटर मल्टिप्लाय किती डिवायडेड बाय एका मुलाला लागणारी जागा बरोबर आहे. खोलीचं एकूण क्षेत्रफळ डिवायडेड बाय एका मुलाला लागणारी जागा. मग एका मुलाला जागा किती लागते 90 सेंटीमीटर. तर 90 सेंटीमीटरचं कन्वर्जन डायरेक्ट मीटरमध्ये करतो मी. ठीक आहे. म्हणजे मल्टिप्लाय करू किती होईल डायरेक्ट कन्वर्जन सांगा. 90 सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं आपल्याला. तर कन्वर्जन कसं कराल तर याच्यासाठी मी दिलेलं आहे तुम्हाला लिहून. हां मीटर खाली काय असते डेसिमीटर, त्याच्या खाली काय असते हां सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्या खाली काय असते मिलीमीटर बरोबर आहे. मीटरचं कशाचं कन्वर्जन करा सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन कशामध्ये मीटरमध्ये. मग बघा सेंटीमीटरचं कन्वर्जन कशामध्ये मीटरमध्ये. खालून कुठे जात आहे आपण वर, खालून कुठे वर. मग खालून वर जाताना आपण डिवाइड करतो की मल्टिप्लाय करतो डिवाइड करतो. आलं का लक्षात. हे लक्षात ठेवायची डायग्राम नेहमी. खालून वर जाताना आपण काय करणार डिवाइड कितीनं डिवाइड करणार 100 ना. हे सोडून द्यायचं हे स्थान पहिलं स्थान आणि दुसरं स्थान म्हणजे एकावरती किती 2 शून्य. मग इथे लिहायचे 900 डिवायडेड बाय किती 90 डिवायडेड बाय किती 100. 90 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती होईल हां इथे लिहितो 0.9 मीटर मल्टिप्लाय हां 80 सेंटीमीटरचं कन्वर्जन किती होईल मग 0.80 युनिट कोणतं होईल मीटर. आता बघा मिनिट मीटर इथेही मीटर आहे कॅन्सल होईल बरोबर आहे. संख्येनंतर पॉईंट आहे 2 संख्येनंतर. इथे किती संख्येनंतर आहे म्हणजे टोटल किती संख्येनंतर पॉईंट झाले 4 संख्ये. मग 4 0 वर ठेवून द्या. मग 20 गुणिला किती होईल 9 मल्टिप्लाय 1 2 3 4 डिवायडेड बाय किती होईल 9 गुणिला 90 गुणिला 80. ठीक आहे 90 गुणिला 80. चला भाग द्या इथे. अरे हे पेन कुठे गेला आपला. हां चल हां हे सॉल्व करा आता. 0 0 कॅन्सल 2 0 कॅन्सल 9 9 कॅन्सल. हां 2 भाग जाते का हां बे चोक किती 8 छेदात काही राहिलं का 4. 100 भागेला 4 म्हणजे किती हां 25 आणि 25 वरती इकडं म्हणजे किती होईल 250. ठीक आहे ऑप्शन नंबर सी. चलो राईट डाऊन. मग क्वेश्चन नंबर 24चं उत्तर किती मिळालं आपल्याला 250. म्हणजे टोटल आपण 20 मीटर आणि 9 मीटर रुंदीच्या खोलीमध्ये टोटल किती मुले बसू शकतो आपण 250 मुलं 250 मुलं. प्रमुख पाहुणे कोण होते 26 जानेवारीचे दोघं जण होते ना. एक उर्सुला काहीतरी आहे नाव आहे ना आठवत उर्सुला. अजून एक व्यक्ती होते पिक्चरचं नाव कसं लक्षात राहते पटकन. गाणं तर पटकन पाठ झालं असं बॉर्डर 2चं. कोण कोण गेलं होतं जोडीनं बघण्यासाठी बॉर्डर 2 हां जोडीनं तेव्हा त्याईनं तर पहिलेच हात वर केला. तुम्हीच
अरे हो गेल्या नव्हत्या. हां बॉयफ्रेंडची व्हॅकन्सी आहे आपल्याकडं. ठीक आहे, कोणाला पाहिजे असेल तर अप्लाय करू शकता. ठीक आहे, चल तर इझी दिलेलं आहे. चला क्वेश्चन नंबर 25. एका चौरसाचा कर्ण 6 मीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? ते तर तोंडी काढू शकतो आपण, है की नाही. चौरसाचा कर्ण दिलेला असेल आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 गुणिले किती? कर्णाचा वर्ग. मग इथं आपण सरळ 1/2 कर्ण किती होते? 36. 36 म्हणजे किती? 18. युनिट कोणतं राहील? मीटर स्क्वेअर. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे, जायचं पुढे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. चला हा क्वेश्चन चांगला आहे, लिहून घ्या. दोन चौरसाची परिमिती दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे म्हटलेलं आहे जर तिसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ वरील दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाच्या अंतरा एवढे असेल तर तिसऱ्या चौरसाची परिमिती किती? तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, परिमिती माहीत आहे, क्षेत्रफळ माहीत आहे. तिसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढायचं आहे की नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ते अंतरा एवढं आहे म्हणते. दोन चौरसाच्या क्षेत्रफळाच्या अंतरा एवढे तिसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ आहे, त्याच्यावरून परिमिती ठरवा. चल तर आपल्याला परिमिती काढायची आहे कोणाची? तिसऱ्या चौरसाची. तिसऱ्या चौरसाची परिमिती काढण्यासाठी आपल्याला काय कशाची गरज लागेल? बाजू. बरोबर आहे, बरोबर आहे ना, बाजू. मग बाजू कसं, बाजू दिलेली आहे का आपल्याला डायरेक्टली? नाही. मग आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी दोन चौरसाची परिमिती दिलेली आहे. किती आहे? 40 सेंटीमीटर आणि दुसऱ्या 32 सेंटीमीटर. बरोबर आहे. तिसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ वरील दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाच्या अंतरा एवढे आहे, तर आपण तिसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढू शकतो. बरोबर आहे, दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाच्या अंतरा एवढं. ठीक आहे, मग दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ काढा. आधी मला सांगा, जर पहिल्या चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती होईल? बरोबर आहे, आधी बाजू काढावी लागेल आपल्याला, है की नाही? डायरेक्ट करू का? परिमिती म्हणजे काय? चार बाजूची बेरीज. बरोबर आहे, चार बाजूची बेरीज. तर इथं डिवायडेड बाय जर 4 टाकले आपण तर किती आपल्याला? 10 सेंटीमीटर मिळणार आणि चौरसाची एक बाजू मिळणार आपल्याला किती? 10 सेंटीमीटरची बाजू. हे असं डायरेक्ट लिहिलं तर चालते का? ठीक आहे, मग इथं क्षेत्रफळ किती होईल?
100 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? हां. आता दुसरा चौरस आहे. दुसऱ्या चौरसाची परिमिती किती आहे? 32 सेंटीमीटर. परिमिती म्हणजे काय? चारही बाजूची बेरीज. बरोबर आहे. चार बाजूची काय? बेरीज. मग 32 सेंटीमीटर आहे तर एक बाजू कितीची झाली इथे? 8 सेंटीमीटर. डिवायडेड बाय काय केले आपण? 4 केले. बरोबर आहे. 4च का? कारण 4 बाजू असते त्याच्यामुळे. मग इथे सुद्धा आपण किती होईल? 8 सेंटीमीटरची एक बाजू होईल. 8 सेंटीमीटरची एक बाजू. ठीक आहे. चला मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती होईल? चौरसाचं क्षेत्रफळ किती असते? बाजूचा वर्ग म्हणजेच किती होईल? 64 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. आता तिसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे? दोन्ही चौरसाच्या अंतरा एवढं. मग पहिला 100 सेंटीमीटर, दुसरा 64 सेंटीमीटर. याच्यामधलं डिस्टन्स पाहिला आपण तर डिस्टन्स किती येईल? 30 सेंटीमीटर. ठीक आहे. ठीक आहे का? मग तिसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? 36 सेंटीमीटर स्क्वेअर. इथून बाजू काढू शकतो का आपण तिसऱ्या चौरसाची? हां. किती होईल बाजू? 6. ठीक आहे. मग इथून आपण एक बाजू. ठीक आहे. बाजूचा वर्ग हे असते आपलं चौरसाचं क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ किती आलं आपलं? 36 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. इथून दोन्ही बाजूचा काय घ्यायचा आपल्याला? काय घ्यायचा? वर्गमूळ. बरोबर आहे. म्हणजे एक बाजू कितीची होईल? 6. एक बाजू कितीची झाली? 6ची. आपल्याला तिसऱ्या चौरसाची काय काढायची आहे? परिमिती. तिसऱ्या चौरसाची परिमिती काढण्यासाठी आपण त्या तिसऱ्या चौरसाची काय काढली? बाजू काढली. मग किती होईल? 24. 6 गुणिला किती कराल? 4. 6 गुणिला 4. चौरसाच्या चारही बाजू कशा असते? सेम. त्याच्यामुळे आपण मल्टिप्लाय काय केली? 4. म्हणजेच किती आहे? ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. चला आता काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आपल्याला इथं दोन्ही फॉर्मॅटचा यूज करावा लागला. परिमिती आणि क्षेत्रफळ वारंवार. आलं का लक्षात? सिंपल आहे. आणखी क्वेश्चन घेऊ की थांबू? का होमवर्क देऊ? हां. किती करता माहीतच आहे. होमवर्क द्या. घ्या. क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन नंबर 27 सेम आहे. ठीक आहे. फक्त इथं आधीच्या क्वेश्चनमध्ये अंतर दिलेलं होतं. इथे काय दिलेले आहे? बेरीज. ठीक आहे. फोटोत मी आलो पाहिजे. ठीक आहे. तरच फोटो घ्यायचे. ठीक आहे. हां. नाहीतर ते क्वेश्चनवर क्लेम होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 28. जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. हे पोलीस भरतीला क्वेश्चन येऊ शकते अशा टाईपचे. ठीक आहे. कॉन्स्टेबल बाई लक्ष ठेवायचं. हां. ठीक आहे. भविष्यात त्या लागणार आहे. ठीक आहे. कुठं अडवलं तर ते आहेच जिंदाबाद. नाही का? फक्त आम्हाला असं सलाम करायचा. चलो. आणि हा शेवटचा क्वेश्चन घेऊन घ्या. हा IMP क्वेश्चन आहे. जमत असेल तर बघा. इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 30. क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि परिमितीचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. ते इझी क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. थांबायचं मग. ठीक आहे. उद्या कंटिन्यू करू. क्षितिज.